नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना 2100 नाही तर रुपये 3000 मिळणार। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आपल्याला हे 3000 रुपये कधीपासून मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। आणि बघा लाडक्या बहिणींनो, बातमी नुकतीच आलेली आहे। लाडकी बहीण योजनेबाबत मोठे अपडेट समोर आले आहे आणि लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं। आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर हे पैसे देऊ असं अजित पवार यांनी सांगितलं आहे। त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि आर्थिक परिस्थिती आणखी सुधारली की रुपये 3000 देऊ असं म्हटलेलं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, की या अगोदर अनेक महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो 2100 रुपये करण्यासंदर्भातील आश्वासन दिलेलं होतं आणि त्यानुसार लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना भरघोस असं मतदानही केलं आणि त्यांना निवडून दिलं। परंतु अर्थसंकल्प आल्यानंतर मात्र या ठिकाणी महायुतीने कोणती भरीव अशी तरतूद केलेली आपल्याला दिसून आली नाही। त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या। त्यामुळे आता एका भाजपच्या मोठ्या नेत्याने एक वक्तव्य केलेलं आहे की लाडक्या बहिणींना आता 2100 नाही तर 3000 रुपये देऊ, म्हणजे आता आपल्याला रुपये 3000 मिळणार। परंतु ते कधी मिळणार, कसे मिळणार, तर ते पुढे बघूया आपण। तर बघा लाडक्या बहिणींनो, भाजप नेते परिणय फुके यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे। लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे। या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे। 2100 रुपये काय, 3000 रुपये देऊ, पण थोडा वेळ थांबावे लागेल। आमच्या लाडक्या बहिणींचा आमच्यावर विश्वास आहे, त्यांनी आम्हाला चांगल्या मताधिक्यानं निवडून दिलं। आम्ही त्यांची परतफेड करणार आहोत, 1500 रुपये सुरू ठेवणार आहोत। राज्याची परिस्थिती जशी सुधारेल तसे 2100 देऊ आणि आणखी सुधारल्यानंतर 3000 रुपये देऊ असं परिणय फुके यांनी म्हटलेलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, बघा या ठिकाणी भाजपचे वरिष्ठ नेते परिणय फुके यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे या योजनेबाबत आणि म्हटलेलं आहे की आता लाडक्या बहिणींना 2100 नाही तर 3000 रुपये देणार आहे। परंतु राज्याची जी काही आर्थिक परिस्थिती आहे तर ती आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना रुपये 3000 रुपये दर महिन्याला आम्ही देणार आहोत। अशा प्रकारचं एक महत्वाचं विधान परिणय फुके यांनी केलेलं असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या आशा परत पल्लवी झालेल्या आहे आणि होऊ शकतं की काही दिवसामध्ये लाडक्या बहिणींना 2100 किंवा 3000 रुपये या ठिकाणी मिळण्याचे जास्त दाट चान्सेस आपल्याला या ठिकाणी दिसून येतील। तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट या योजनेसंदर्भात आलेलं होतं। त्यामुळे आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा। धन्यवाद।